बातमी आहे जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथील सन 2003च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 16 डिसेंबरला श्री विघ्नहर विद्यालयात अतिशय खेळीमेळीच्या व मंगलमय वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, गणेश पूजन व राष्ट्रगीताने करण्यात आली। यानंतर सर्वानुमते माजी शिक्षक गोरे सर यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। यानंतर सर्वांचा परिचय देऊन सर्व शिक्षकांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला। आपापल्या जीवनात यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला जुजबी परिचय यावेळी गुरुजनांना दिला। पोलीस खाते, शैक्षणिक खाते, वैद्यकीय खाते, सामाजिक, राजकीय, कृषी, गृह खाते, बँकिंग, बांधकाम विभाग व ज्वेलरी इत्यादी अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपापले जीवन यशस्वी केले। या स्नेह मेळाव्यासाठी 106 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दाखवली। या कार्यक्रमादरम्यान एक आठवण म्हणून प्रतिकात्मक आकर्षक वस्तूंचे यावेळी वाटप करण्यात आले। तसेच शाळेतील 10 गरजू, गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा मानस यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। उपस्थित मान्यवर गुरुजनांमध्ये देवडे सर, लोहोटे सर, गोरे सर, पानसरे मॅडम, राऊत सर, मुख्याध्यापक दांगट सर व शिपाई पंडित मामा यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन करून पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रफुल्ल कवडे, रोहिदास कवडे, देवेंद्र टेंभेकर, विनायक टेंभेकर, डॉक्टर स्मिता कवडे, डॉक्टर पराग पडवळ, IT इंजिनियर प्रदीप घेगडे, उद्योजक वैभव कवडे, बँक मॅनेजर मयूर मांडे, आर्किटेक्चर दीपक कवडे, प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी ईश्वर गायकर, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित शेळके, उर्मिला चव्हाण, ढोले, भीमराव गुंजाळ, धीरज कर्डक, प्रशांत शेळके, निलेश बेनके, पंकज गाडेकर व सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष असे परिश्रम घेतले व नंतर गोड, मधुर व रुचकर अशा स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली। याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात। इथे होईल प्रथमतः मी लोटे सरांचा सत्कार, स्मिता, सपना आणि संगीता यांना बोलवते। त्यांनी सरांचा सत्कार करावा, दांगड सरांचा सत्कार करावा। ते आजचे आपले आजकालचे सगळे जर विचार केला तर खूप फरक पडलेला आहे। आपल्या वेळेस शिक्षक होते, आपल्या वेळेस म्हणजे मला वाटतं आपल्यातले सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून कोण आलं होतं, कोण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलं, म्हणजे सगळे आपले साधे मुलं होती। आणि आजच्या ज्या बाजारीकरण म्हणे मी शिक्षणाचं, त्या मनाने आमच्या वेळेचे शिक्षक चांगले होते। एखादा मुलगा हुशार आहे पण त्याची परिस्थिती नाही, तो स्वतःच्या त्या काळातल्या तटपुंजा पगारातून त्यांची फी भरणारे शिक्षक आम्हाला लाभले। हे मला वाटतं आमचं सगळ्यांचं मोठं भाग्य म्हणावं लागेल। ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। राहुल, मी आणि मयूर आसन, धीरज आसन, आम्ही लघवीच्या सुट्टीत घरी जेवायला जायचं आणि डायरेक्ट जेवायच्या सुट्टीच इथे यायचं। म्हणजे मध्ये 2 क्लास आम्ही काय करीत नव्हतो। इथून धीरजचं घर पाठीमागच होतं, इथून पहिले तार कंपाऊंड होतं, तार कंपाऊंड आम्ही तोडलं होतं आणि तिथून आम्ही जेवायला डायरेक्ट माझ्या घरी जायचं। चिंचेच्या झाडं चिचा खायचं, 2 क्लास बुडवायचे, आम्ही डायरेक्ट यायचं। पण एक दिवस असं झालं, आम्ही येत होतो तिथं आणि जेवायची सुट्टीला थोडासा वेळ बाकी होता। राऊत सर ते आपल्या लग्नाला तिथं होतं आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगड सर, पंडित मामा, आमचे ईश्वे मामा आहेत। या ठिकाणी उपस्थित असणारे या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, जास्त वेळ बोलणार नाही कारण भरपूर वेळा आपण बोलू शकतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। वेळेच्या मर्यादा आहेत त्या आम्ही घालून घेतो राहुलने सांगितल्यानुसार। आणि प्रफुल्ल तसे काही शब्द काही पुढे गेला तो ध्यानात ठेवायचं नाही, अजून पण माझं तसंच चालू। तर या ठिकाणी आपण सर्वजण रोहिदासने, उर्मिलाने, प्रफुल्लने आणि तुम्ही सर्वांनी देवेंद्र त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नीटनेटकं आयोजन आपल्या घरचं गेट टुगेदरचं केलं। 8 दिवसामध्येच केलं, कारण 5-6 दिवसापूर्वीच मला फोन आला 16 तारीख सर धरायची आपल्याला। मुख्याध्यापक सर नवीन असल्यामुळं त्यांचा नंबर त्यांच्याकडे नव्हता, त्यामुळे मला फोन आला, म्हटलं धरून टाका। 13, 14, 15 इथे क्रिकेटच्या टुर्नामेंट आहे आणि त्या झाल्यानंतर आपण तुमचं गेट टुगेदर करूया। आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी विशेष बाब सांगायची झाली तर तुमच्या काळातली शाळा आणि आत्ताची शाळा म्हणजे इमारत याच्यामधला फरक तुम्हाला त्या ठिकाणी दिसला असेल। तुमच्या काळामध्ये असलेले खेळ, आत्ताचे खेळ
याच्यामध्ये पूर्ण भिन्नता दिसेल तुम्हाला. या ठिकाणी स्पर्धा असल्यामुळं मैदानावर एकही मैदान तुम्हाला दिसणार नाही, कारण ते व्हॉलीबॉलची मैदान आपली 6 आहे ती त्यांनी काढलेली, ते आपण आता नंतर चालू करणार आहोत. तर त्या कालावधीमध्ये जेवढे गुरुजनांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आता आमचा उद्देश एवढाच होता, ओझर शाळा म्हणजे आता गुणवत्ता स्तर आता निश्चिती आलेली आहे शिक्षणामध्ये. शाळेचं मूल्यांकन करायला यावर्षीपासून सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली शाळा गुणवत्तेत खेळात, स्कॉलरशिप असतील, स्पर्धा परीक्षा असतील, याच्यामध्ये कशी पुढं जाईल आणि तुमच्या माध्यमातून ओझर शाळेचं नाव कसं मोठं होईल, हाच प्रत्येकाने या ठिकाणी केलेला प्रयत्न आहे तेव्हापासूनचा. आणि आतापर्यंत आता जरी तुमचा पिढी बदलत गेलेली आहे, तुम्ही म्हणताय जुन्या काळातलं शिक्षण आत्ताचं, आता मी तेव्हापासून याच शाळेमध्ये काम करते आता, परंतु जी गुणवत्ता विद्यार्थ्यांची गणपती टेंबेकर या मुलीने मला त्यावेळेला फोन केला होता, त्यावेळेला येऊ शकलो नाही. आज मात्र अडचण असून मी या ठिकाणी आलो. तर आपल्यामध्ये असणारे सरपंच, उपसरपंच, शेतकरी, प्रगतशील शेतकरी असं मध्ये, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टर काहीतरी आहेत, नंतर स्मिता शापूजी कवडे PMS, एक PMS आहेत, योगिता रेवणनाथ कुंडे आणि कांचन रेवणनाथ कुंडे. योगिताला माहिती आहे, कारण दोघी बहिणी एकाच वर्गात शिकत होत्या. त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी सगळ्यांची मी नावं घेणार नाही, थोडा आपल्याला वेळ नाही. तर आपल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये 2 विषय तुम्ही दिले होते. सर्वात आनंदाचा क्षण, मी सर्वात दुःखाची एखादी घटना, मी तेवढंच बोलणार आहे. मला सर्वात आनंदाचा क्षण जेव्हा मी ओझर हायस्कूलमध्ये 2000 साली या ठिकाणी आलो, त्यावेळेला गावाच्या जवळ आलो आणि एक नावाजलेल्या विद्यालयामध्ये उपशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा आनंद झाला. त्यानंतर मंगल क्षीरसागर आणि कांचन कुंडे या दोघी GT हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी BSc नर्सिंग केलं. त्यानंतर सर्वात आनंदाचा क्षण मला सांगायचा असा की ज्या वेळेला मंगल पहिल्या वर्षाला तिथं पास झाली, तिच्या शिक्षिका नुपूर मॅडम, तिनं मला आवर्जून सांगितलं की मी या विद्यालयामध्ये पहिली आले. मला अतिशय आनंद झाला की आपली विघ्नर विद्यालयाची विद्यार्थिनी MKSS या विद्यालयामध्ये पहिली आली. सगळ्यात आनंद वाटला आणि सुखही मिळाली. त्यानंतर दुसरा सगळ्यात दुःखाचा क्षण तुम्हाला सांगेल. राऊत सरही त्यावेळेला मला वाटतं 2012-2013 या ठिकाणी मी ज्यावेळेला सुपरवायझर म्हणून आलो, त्यावेळेला 2 विद्यार्थिनी, त्यांची नावं माझ्याकडे आहे म्हणजे मला माहीत आहे, मी सांगणार नाही. आता त्या 2 विद्यार्थिनींना एक मुलगा जो इथं आईसोबत राहत होता, इथला नव्हता, मग त्याने त्या मुलींना थोडंसं अर्वाच्य शब्द वापरले होते. सन्माननीय दांगट सर, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आता सर्व मंडळी, लोटे सर असतील, गोरे सर असतील, पानसरे मॅडम, मुख्याध्यापक पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याचबरोबर सर्वात जास्त दीर्घकाळ त्यांच्याबरोबर गेला माझा, ते माझे सहकारी आणि मित्र राऊत सर आणि पंडित मामा. तर पंडित मामांनी देखील भरपूर काही त्यांच्याकडूनच शिकायला मिळालं आणि आम्हाला आता खूप समाधान याचं वाटतंय की तुम्ही जे बोलत होता, तुम्हाला निश्चित धन्यवाद द्यावंसं वाटतं. कारण आम्हाला आता शिकवत असताना जे काही जाणवायची मुलं, त्यामध्ये आता वैभव त्याच्याकडे जे धाडस होतं, मार खायलाही पुढं तो बोलला आणि कुठल्याही स्पर्धेलाही पुढं. त्यानंतर मंगल
हुशार होती आणि ती नेहमी स्पर्धामध्ये सहभागी व्हायची. त्यानंतर राहुल बोलला, त्यानंतर प्रफुल्ल, त्यानंतर आता सरपंच हिवऱ्याचे निलेश बेनके. आता त्यांना तर दांडगा अनुभव आहे, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांना समाजाशी त्यांचा संपर्क आहे. तर कांचनचा मला फोन आला. त्याच्या अगोदर तिने मला व्हॉट्सअपला टाकलं होतं, पण मी काही पाहिलं नव्हतं ते. कारण म्हटलं कोणाचंही काही पण ॲड वगैरे असतात, त्यामुळे मी काही पाहिलं नव्हतं. कारण मी यापूर्वी आणि या ठिकाणी मुख्याध्यापक होते आणि अजूनही तेच फोन नंबर बऱ्याच ठिकाणी असल्यामुळं शाळेशी संबंधित जे फोन नंबर आहेत त्याच्यावरती कोणाच्या प्रश्नपत्रिकांच्या ॲड वगैरे अशा येत असतात, म्हणून मी काही फारसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. नंतर तिने फोन केला, तर म्हटले मॅडम असं असं आहे. तर म्हटलं ठीक आहे, येईल मी. आता मी काही फार लांब नाही आहे, जवळच आहे, ओतूरलाच आहे. नंतर तिने विचारलं आणखी कोणत्या मॅडम आहेत का, तर म्हटलं मला काही जास्त कॉन्टॅक्ट नाही कोणाशी, पण मी येऊ शकेन, मी या ठिकाणी जवळच आहे. तर या ठिकाणी तुम्ही जे काही आम्हाला बोलवलं आणि सगळे जे विद्यार्थी आहेत जे वेल सेटल आहेत. आता जनरली असं असतं की जो हुशार विद्यार्थी जो आहे आणि फार ड विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी शिक्षकांच्या लक्षात राहतात, मध्ये जे आहेत ते फारसे लक्षात राहत नाही. तर त्याप्रमाणे मला हुशार विद्यार्थी जे आहेत ते लक्षात आले, ड जे आहेत ते पण लक्षात आले, पण मधले जे आहेत ते फारसे काही नाही आहेत. पण आता इथं बसल्यानंतर जवळजवळ तास 2 तास या ठिकाणी बसलो आणि त्यामुळे बरीचशी नावं जी येते किंवा चेहरे जे ते आठवले मला बरेचसे. कारण आता मगाशी एक जण म्हटलं की 30-35 वर्ष किंवा अशा अनेक पिढ्या अनेक विद्यार्थी आता खालून गेलेले असतात. आता त्या मानानं माझी सर्व्हिस या ठिकाणी ओझरमध्ये जास्त गेली आणि त्यामुळं मला आणि जवळच आहे इथं, त्यामुळे ओझरशी चांगल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे एकदा जाताना विद्यार्थी भेटतात. परंतु जर आता काही जण जर अशा ऐन वेळेला जर म्हटले असते मॅडम ओळखलं का, तर नाही ओळखत, नाही लक्षात येत. गोरे सर, त्याचप्रमाणे आणि ते मुख्याध्यापक म्हणून काम केलेले लोटे सर आणि येथेच मुख्याध्यापक म्हणून काम केलेला पानसरे मॅडम, त्याचबरोबर माझे नंतर सहकारी इथं नव्हते परंतु मोशीत आम्ही सहकारी होतो ते देवडे सर. त्यानंतर आम्ही पंडित मोहन आम्ही इंग्लिश स्कूल शिरोली इथे होतो आणि माझे मित्र राऊत सर इथं आम्ही कायमच बरोबर असायचं. सेवाज्येष्ठतेप्रमाणे मला जे प्रमोशन मिळालं आणि त्यानंतर मला काही शाखा ज्या दाखवल्या गेल्या त्यामध्ये एकाच जागी माझी नजर खेळली आणि साहेबांनी म्हटलं मला ही शाखा दिली तर फार चांगलं होईल. आणि याचं कारण मी डिसिप्लिन जे पाहिले किंवा जे मॅनेजमेंट पाहिलं या शाखेचं ते मला पहिल्यापासूनच ते आकर्षण घेत होतं. यामध्ये सहकार्य करणारं संपूर्ण गाव होतं. एक श्रीमंत ट्रस्ट होती शाळेच्या मागे, भक्कमपणे पाठीमागे उभे राहणारी, जे मी इथं आल्यानंतर अनुभवलं. आणि या सर्वांना एका दोरीत गुंफण्याचं जे व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे राऊत सर. राऊत सर म्हटल्यावर म्हटलं आपल्याला ही शाखा पाहिजे आणि ही शाखा मिळाली उत्पन्न झाला. आज थोडं माझ्याबद्दल सांगतो. मॅडम म्हटल्याप्रमाणे आम्ही मधले मॅडम, लय हुशार नाही आणि लय डर नाही, त्यामुळे तुमच्या लक्षात नसेल, पण आज तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं आणि तुम्ही दिलेल्या आम्हाला जे संस्था दिली त्यामुळं आज समाजात आम्ही एका चांगल्या उंचीवर काम करतो. मी स्वतः व्यापार, सहकार क्षेत्र आणि राजकारणात आहे. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं 2दा ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावात काम करतोय. आम्ही तरुणांनी धनगरवाडी आणि तरुणांनी मिळून तिथे एक फंड चालू केला होता सर, आणि सरांना माहिती चांगलं आमच्या गावाच्या शेजारी असल्यामुळे योगेश, आमचा प्रशांत, गावातील सगळी तरुण मंडळी 2000 साली त्या ठिकाणी फंड चालू केला होता. असंच लोकांना मदत करायची आहे. त्या जमलेल्या गंगाजळीतून आम्ही गावात ग्रामसेवा नागरी पतसंस्था 2019 साली स्थापन केली. त्याचं मी चेअरमन आहे. आज ती संस्था 5 कोटींच्या टीव्ही आहे आणि कारखाना फाट्यावर त्या ठिकाणी हे करतोय. म्हणजे मला खरंच अभिमान वाटतो की माझ्या जीवनातली एक चांगली अचिव्हमेंट समाजासाठी केलेली, आणि याचे निश्चितच सगळं श्रेय तुम्हा सर्वांना आहे.
आई वडिलांनंतर आमचे खरे गुरु तुम्ही आहात आणि तुम्हीच आम्हाला घडवलंय. आज जे काय आहोत आम्ही आमच्या जे जीवनात ते सर्व तुमच्यामुळं, आणि निश्चितच तुमच्याबद्दलही ऋण व्यक्त करायचं होतं. आम्हा सर्वांनाही या ठिकाणी एक जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा होता, म्हणून हा कार्यक्रमाचा या ठिकाणी घाट घातला. आणि सर्वजण मी तर म्हणतो आमची 2003ची बॅच मला सगळ्यात यशस्वी बॅच वाटते, की वेगवेगळ्या क्षेत्रात आहे ना सगळी त्या ठिकाणी कार्यरत मंडळी आहे. ऐकून खरंच अभिमान वाटला परिचय देताना. बराक सारखा डॉक्टर आहे, शिक्षिका आहेत, स्मिता सारखी पण डॉक्टर आहे, आर्किटेक्ट आहे, आपल्याकडे बिल्डर आहेत, सगळ्या क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात प्रफुल्ल आणि मी काम करतो, किराणा व्यवसायात, सगळ्या क्षेत्रातली. आमचा प्रशांत त्या ठिकाणी फुलांचा व्यापार करतो. योगेश ज्या क्षेत्रात मराठी माणूस कमी आहे, कुठल्या ज्वेलर्स, ते शक्यतो मारवाड्यांची मोनोपॉली, पण त्याला मानलं पाहिजे. त्यांनी इथं 12वी पर्यंत शिक्षण घेऊन त्याच्या चुलखंड ठाण्यात गेला. ग्रामीण भागातून त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी त्यांच्या ओळखीच्या ज्वेलर्स मध्ये त्याला कामाला ठेवलं. पण त्यांनी आज अशी अचिव्हमेंट केली की ठाण्यात स्वतःचा गाळा घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन पीडी ज्वेलर्स चालू केले. एकत्र जमलो आहोत. पण मला आज सकाळी क्लासरूम मध्ये आल्यापासून असं वाटतंय ना की आज एखादी महापुरुषाची जयंती आहे आणि आपले सगळे गुरुजन आहेत, सगळे स्टुडंट, आपली शाळा आहे आणि मी इथे भाषण द्यायला उभी आहे. आणि यानंतर आहे ना आपला क्लास भरणार आहे. मराठीचे देवडे सर लगेच क्लास घेतील, गणिताचे लोटे सर घेतील, पुन्हा विज्ञान पानसरे मॅडम शिकवतील. असं मला सकाळपासून हिंदी गोरे शिकवतील असं मला आल्यापासून फील येते. म्हणजे असं झालं तर किती छान होईल ना, पण असं होणार नाहीये. आज आपण गेट टुगेदर साठी जुने क्षण जे आपण इथे आनंद घेतला, जुन्या आठवणी त्या आपण आता नव्याने सेलिब्रेट करण्यासाठी म्हणजेच आपण गेट टुगेदर साठी इथे एकत्र जमलो आहोत. तर आता या विद्यालयाने म्हणजे शाळा, आपली ही जी शाळा आहे, शाळा शब्द जरी समोर आला तरी बघा आपल्याला कुणाला तिथे यायला पॉसिबल नव्हता, पण शाळा म्हटली की आपल्या समोर काय एवढा मोठा आठवणींचा डोंगर उभा राहिला. त्यामुळे आपण इथे आलो, शाळा, आपली शाळा, आपलं गेट टुगेदर, त्यासाठी आपण वेळ काढून आलो इथे. आपली मुलं वगैरे सगळे फॅमिली प्रॉब्लेम्स दूर ठेवून आपण इथे आलो. तर या विद्यालयाने ना आपल्या सर्वांना फार मोठा असा अनमोल ठेवा दिलेला आहे. आपण असं वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वजण कार्यरत आहोत. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना 10वीचं मला अजून आठवतं की आता आपण स्वतः पेरेंट्स झाले तर आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किती आपल्याला मेहनत घ्यावी लागते हे आता आपल्याला कळत आहे. मोठाले काळात विद्यालय या विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगड सर, कार्यरत देवडे सर, राऊत सर, माझे मुख्याध्यापक लोटे सर, पानसरे मॅडम आणि 2003ची बॅच. पुणे यांनी जेव्हा 2003च्या बॅचचा गेट टुगेदर असं व्हॉट्सअपवर टाकले तेव्हा मी तिच्याकडनं लिस्ट मागवली. म्हटलं कोण मुलं आहेत ते तरी पाहून. त्याच्यामध्ये जितेंद्र डोंगसे हे यांची नाव पाहिजे, नंतर म्हटलं अरे यांना भेटायलाच पाहिजे. 20 वर्ष झाली, 20, 21, 22 वर्ष झाली. आठवलं स्मिता, तर सपना, बरेचसे नाव माझ्याकडे तुमचे फोटो आहेत सहलीचे. कुणाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपवर पाठवले बरेचसे. आयोजकांनी सुंदर हा कार्यक्रम घडवून आणला आणि सर्वांच्या भेटी झाल्या. परत आपले ऋणानुबंध जे आहेत ते असेच आहोत. तुम्ही जे तुमची मनोगत व्यक्त केली त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता काम करत आहात. मयूरला जसं की छडी बरेच छडी कशी होती, आता त्यावेळेस तशा गोष्टी कराव्याच लागायच्या. आणि अपवादच मी की माझ्याकडं 5वी पासून 10वी पर्यंतचे वर्ग असायचे. 5वी पासून ते 10वी पर्यंत म्हणजे सर्व वर्गांना माझा संपर्क असायचा. 5वीत आल्यापासून तर 10वी सुटेपर्यंत एक बॅच पूर्णतः गेलेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा मुलांना एक अनुभव आहे की 5वीत असताना मुलं 5वीची बॅच होती, 73 मुलं होती आणि शनिवारी सकाळी शाळा होती. बेल वाजली, हे सगळे पळत सुटले. मी खुर्चीवर होतो, मला पाडून कारण त्यावेळेस 5वीमध्ये 73 मुलं असायची. 2 तुकडे होते, 73, दोन्ही तुकड्यांमध्ये 73 आणि जास्त मुलं
तांदळाचं असेल तर ते मग तुमच्याकडे वर्ग, नंतर ते लोटे सरांका कथुकडी. फायनलला गेलो होतो कारण आमचं नातं ग्राउंड ही शिक्षणाबरोबर खेळ, व्यक्तिमत्व विकास या शिक्षकांनीच दिला आपल्याला. त्यानंतरच आपण पुढे गेलो. तो खेळ हा का महत्वाचा आहे. 2003 वर्ल्ड कप झाला, फायनल हरलो आपण. आता ऑस्ट्रेलिया बरोबरच खेळू वाटतंय. 2023 जिंकू आपण, तो वाट नाही. आपण ह्या 20 वर्षामध्ये आपल्यात जसे चेंज होत गेले, आपल्या देशात चेंज होत गेले, सगळ्या गोष्टी चेंज, शिक्षणात चेंज झाला, सगळ्या गोष्टी स्पर्धा असतील किंवा व्यक्तिमत्व विकास असेल, हा घडत गेला. कारण ते आपल्यावर बिंबवलं गेलं. मूल्य शिक्षण, खोल्लम सरांनी मला वाटतं एक पुस्तक पण छापलं होतं त्याच्यावर. म्हणजे आपण 5वी 6वी पासून बघितलं तर 10वी पर्यंतचा जो प्रवास होता, वेगवेगळे शिक्षक आपल्याला लाभले. ते काही रिटायर झाले, काही बदली होऊन गेले, परंतु आपलं जे कनेक्टिव्हिटी जी होती ती कुठेतरी तुटली होती. आपला रोहिदास प्रयत्न करत होता सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, आपण गेट टुगेदर घेतला पाहिजे. त्याच्यासाठी प्रफुल्लने नंतर लीड घेतलं. थोडंसं त्याला टोचलं, म्हटलं 20 वर्ष झाले ग्रुपवर. त्यांनी बऱ्याच जण उर्मिलाला हे कॉन्टॅक्ट केलं. त्यानंतर सगळे एकत्र येऊ. एक 20 वर्षानंतर येतोय हा एक 2003 बॅचचा वार्षिक स्नेहमेळावा आयोजित केला. प्रथमतः आयोजन करणाऱ्यांचं मी सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानतो. म्हणजे ग्रुप तरी रोहिदास, प्रफुल्ल हीच जरा लीड होती. बाकीचे पण त्यांना सपोर्ट करत असतील. याच्यावरून दिसते तुम्ही चांगल्या प्रकारे लीड केलं, सर्वांना एकत्र केलं, त्याबद्दल तुमचा आभार मानतो. आजच्या या स्नेहमेळाव्यासाठी विशेष करून आपले विज्ञान विद्यालयाचे प्राचार्य गोरे सर असतील, लोढे सर असतील, आपले हिंदीचे दांगड सर असतील, गोरे सर असतील, पानसरे मॅडम, देवडे सर असतील, राऊत सर असतील आणि आपले पंडित मामा असतील, सर्वजण आपण वेळात काढून आलात आणि आमच्या या आनंदामध्ये सामील झालात, त्याबद्दल तुमचं पण मी प्रथमतः आभार मानतो. खऱ्या अर्थाने जी आपली 102 विद्यार्थ्यांची आणि ब या तुकडीमध्ये बॅच होती, सर्वच आपापल्या परीनं आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही नर्स असतील, काही MNC कंपनीमध्ये आहेत, काहींनी लॉ केलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं आपण आपला जीवन प्रवास चालू ठेवलेला आहे. मी खरं तर सर्वांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. कारण आपलं विज्ञान विद्यालयामध्ये जसं मगाशी वैभवने सांगितलं की आताचं युग किंवा आता हा बाजारीकरण झालेला आहे, त्यावेळेस आपली जी 5-6 गावं होती, त्यामध्ये हिवरा असेल, बोरवाडी, देवरे, ओझर, धनगरवाडी, ही सगळ्या गावातील विद्यार्थी हे विज्ञान विद्यालयामध्ये येत होते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचं हिवरे बुद्रुक असेल, बोरवाडी, सहकारनगर, इथं विज्ञान विद्यालयाशिवाय पर्यायच नव्हता. कारण विज्ञान 1ली ते 4थी सहकारनगरमध्ये होत होतं. 7वीपर्यंत जरी गावात झालं तरी 10वीपर्यंत शिक्षण हे ओझरमध्ये झालं. अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण, डिसिप्लिन आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या ओझरच्या विद्यालयामुळे मिळाला. त्याबद्दल मी खरोखरच नम्रतापूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही फक्त शिकवण्याचंच काम केलं नाही तर मोरल सपोर्ट असेल, कुणाला आर्थिक मदत असेल, ते सुद्धा तुम्ही केलं. आजच्या युगामध्ये खरं तर अशा शिक्षकांची आणि अशा शाळेची गरज आहे. कारण आता फक्त इंग्लिश मिडियम असेल, फक्त पैसे भरायचे, तिथं जायचं. मी पण एक मुलीचा पालक आहे. शाळेत गेल्यावर फक्त फी भरायची, बाकी काहीच बोलायचं नाही. अशा प्रकारचं आमचं चालू आहे. परंतु आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या वेळेस शिक्षक अतिशय चांगले होते. अधिकचा वेळ घेणार नाही कारण बराच वेळ झालाय. क्षीरसागरनी 1ली ते 5वी ते 10वी पर्यंत सगळं सांगितलंय.